नमस्कार मित्रांनो, काल आपण टूलबॉक्समधील काही इतर टूल्सचा अभ्यास करत होतो। त्यामध्ये शेपिंग, क्रॉपिंग आणि काही ड्रॉइंगसाठीची टूल्स आपण बघितली। ड्रॉइंगसाठी फ्रीहँड टूल प्लायआउटमध्ये आणखी काही टूल्स आहेत, ते आपण बघूया। मी आर्टिस्टिक मीडिया टूल सिलेक्ट करतो आणि प्रॉपर्टी बारमध्ये मी प्रीसेट ऑप्शन सिलेक्ट करतो। त्यामध्ये प्रीसेटमध्ये हे काही स्ट्रोक्स आहेत, त्यापैकी एक स्ट्रोक मी सिलेक्ट करतो आणि त्याचा साईज 5 mm करतो। इथं माऊसचं बटन दाबून धरून मी एक लाईन ड्रॉ करतो, तर सिलेक्ट केलेला तो प्रीसेट शेप त्या लाईनला ॲप्लाय झाला। ग्राफिक डिझाईनमध्ये काही विशिष्ट ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे काही शेप्स वापरावे लागतात। मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो। या शेपमध्ये तुम्ही तुम्हाला हवा तो कलर फिल करू शकता। आर्टिस्टिक मीडियामध्ये आपण दुसरा प्रकार बघूया। मी आर्टिस्टिक मीडिया टूल सिलेक्ट करतो आणि प्रॉपर्टी बारमध्ये ब्रश ऑप्शन सिलेक्ट करतो। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रशेस आहेत, त्यामध्ये आर्टिस्टिक ब्रश मी सिलेक्ट करून त्यातला हा एक प्रकार सिलेक्ट करतो। त्याचा साईज मी 10 mm करून एंटर करतो आणि मी आता लाईन ड्रॉ करतो। तर हा एक स्ट्रोक झाला की जो मी ब्रश टूलनं ड्रॉ केला। मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो। आर्टिस्टिक मीडियामध्ये आपण पुढचा प्रकार बघूया। मी आर्टिस्टिक मीडिया टूल सिलेक्ट करतो, प्रॉपर्टी बारमध्ये स्प्रेयर ऑप्शन सिलेक्ट करतो। स्प्रेयरचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामध्ये मी प्लॅन्ट्स सिलेक्ट करतो आणि प्लॅन्ट्समध्ये मी एक डिझाईन सिलेक्ट करतो। आता मी एक लाईन ड्रॉ करतो। स्प्रेयर इफेक्ट या लाईनला ॲप्लाय झाला। मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो। हा स्प्रे इफेक्ट प्रोग्राम थ्रू लाईनला ॲप्लाय झाला असला तरी याच्या मुळाशी आपण आत्तापर्यंत जे शिकलो तेच आहे। ते कसं बघा, मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, ॲरेंजमध्ये जातो आणि ब्रेक आर्टिस्टिक मीडिया ग्रुप अपार्ट करतो। मी बाजूला क्लिक करतो, ही लाईन वेगळी झाली आणि तो इफेक्ट्सचा ग्रुप वेगळा झाला। मी पुन्हा तो इफेक्ट्सचा ग्रुप सिलेक्ट करतो, ॲरेंजमध्ये जातो आणि अनग्रुप ऑल करतो। बाजूला क्लिक करतो, म्हणजे त्यापैकी प्रत्येक ऑब्जेक्ट वेगळा झाला। आता त्याच्यामध्ये मी हा ऑब्जेक्ट बाजूला घेतो। स्टेटस बार बघा, कर्व ऑन लेयर 1 लेन्स म्हणजे ट्रान्सपरन्सी आहे। यामध्ये आपण ट्रान्सपरन्सी शिकलो आहे, तर ट्रान्सपरन्सीमध्ये गेलो तर तो इफेक्ट आपण काढून टाकू शकतो। क्लिअर ट्रान्सपरन्सी म्हणजे त्यामध्ये काय झालं की त्यामध्ये आता कर्व ऑन लेयर 1, पण त्यामध्ये काय फिल टेक्स्चर आहे। स्टेटस बारमध्ये तुम्ही इथं बघा फिल टेक्स्चर आहे। आता हे टेक्स्चर कोणतं आहे, तर पुन्हा मी फिलमध्ये जातो आणि टेक्स्चरमध्ये जातो। तर हे टेक्स्चर या ऑब्जेक्टमध्ये फिल आहे आणि त्याचे हे 2 कलर्स आहेत। इथं आपण ते कलर्स पण बदलू शकतो किंवा कॅन्सल करूया। मी हा फिल काढून टाकतो, फिलमध्ये जातो आणि नो फिल करतो। पिक टूल घेतो आणि याला एक आउटलाईन देतो। म्हणजे आता बघा, कर्व ऑन लेयर 1 हा आपला मूळ कर्व ऑब्जेक्ट की जो आपण सुरुवातीला शिकलो। स्प्रेयर इफेक्टमधील हा ऑब्जेक्ट बघा, हा सुद्धा
कर्व ऑन लेअर 1 आहे आणि त्यामध्ये फाउंटन फिल आहे. तर हा फाउंटन फिल आपण शिकलो आहे. फाउंटन फिलमध्ये या ठिकाणी अनेक कलरचं ते मिक्सिंग आहे. तर हा अभ्यास आपला अगोदरच झालेला आहे. त्यामुळं तुम्हाला इथे एखादा ऑब्जेक्ट यामधला घेऊन डिझाईनमध्ये वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. आर्टिस्टिक मीडियामधील आपण आणखीन एक इफेक्ट बघूया. मी आर्टिस्टिक मीडिया टूल सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमध्ये कॅलिग्राफिक ऑप्शन सिलेक्ट करतो. स्ट्रोक विड्थ 10 mm आहे, तशीच राहू दे. या ठिकाणी मी अँगल 135 डिग्री करतो आणि कॅलिग्राफिक इफेक्टसाठी मी इथे एक अक्षर ड्रॉ करतो. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. हा एक कॅलिग्राफिक इफेक्ट तयार झाला. यामध्ये आणखी एडिट करून तुम्ही ते ग्राफिक डिझाईनमध्ये वापरू शकता. आर्टिस्टिक मीडियानंतर फ्री हँड टूल फ्लायआउटमधील आपण त्यानंतरचं टूल बघूया, पेन टूल. मी पेन टूल सिलेक्ट करतो. पेन टूलनंसुद्धा बेजियर टूलप्रमाणे एकाच वेळी स्ट्रेट लाईन आणि कर्व लाईन ड्रॉ करता येते. मी इथं क्लिक करतो. माऊसचं बटन दाबून धरून कर्सर बाजूला घेतो. हँडल्स तयार होतील. ते हँडल्स एका रेषेत हॉरिझॉन्टल पाहिजे असतील तर मी शिफ्ट बटन दाबून धरतो आणि माऊसचं बटन सोडतो. नंतर शिफ्ट बटन सोडतो आणि आता मी दुसऱ्या नोडसाठी मी या ठिकाणी क्लिक करतो. मी एक कर्व लाईन ड्रॉ केली. आता मला एक व्हर्टिकल स्ट्रेट लाईन पाहिजे. मी कर्सर खाली घेतो, शिफ्ट बटन दाबून धरतो आणि तिसरा नोड इथं तयार झाला. आता मी आणखीन एक हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो, पुन्हा क्लिक करतो आणि आता मला एक कर्व लाईन पाहिजे. त्यासाठी मी एका ठिकाणी क्लिक करतो, माऊसचं बटन दाबून धरतो, शिफ्ट बटन दाबून धरतो आणि माऊसचं बटन सोडतो, शिफ्ट बटन सोडतो. नंतर आणखीन एक मला इथं कर्व लाईन पाहिजे. त्यासाठी मी इथं क्लिक करतो. मी क्लिक करतो, पुन्हा मी एक हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो आणि पुन्हा मला एक कर्व लाईन पाहिजे. तर त्यासाठी मी इथं क्लिक करतो आणि माऊसचं बटन दाबून धरून कर्सर बाजूला घेतो. मी शिफ्ट बटन दाबून धरलेलं आहे. माऊसचं बटन सोडतो, शिफ्ट बटन सोडतो. नंतर मी पुढच्या नोडसाठी इथे क्लिक करतो. पुन्हा आणखीन एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. नंतर व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो आणि या ठिकाणी क्लिक करतो. आता पहिल्या नोडवर जातो आणि तिथून मी एक दुसरा हँडल बाहेर काढतो आणि एक कर्व लाईन तयार होईल. माऊसचं बटन सोडतो. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. तर पेन टूलनं मी एकाच वेळी कर्व लाईन आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून हा एक शेप ड्रॉ केला. मी यामध्ये कलर भरू शकतो. मी बाजूला क्लिक करतो. शेप ड्रॉईंगसाठी पेन टूलनंतर आपण पुढचं टूल बघूया. फ्री हँड फ्लायआउटमध्ये मी बी स्प्लाइन टूल सिलेक्ट करतो. यामध्ये थोडं वेगळ्या पद्धतीनं ड्रॉईंग होतं. मी क्लिक करून माऊसचं बटन सोडतो. मी पुढे येतो, पुन्हा क्लिक करतो. तर या ठिकाणी ज्या ठिकाणी मी क्लिक केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला नोड दिसतो, पण लाईन बाजूला आहे. तर या ठिकाणी मी पुन्हा क्लिक करतो. नंतर आणखी क्लिक करतो. असं क्लिक करत
मी तो शेप पूर्ण करत जातो. तर या ठिकाणी तुम्हाला कंट्रोल पॉईंट्स दिसतील. प्रत्यक्ष लाईनवर तुम्हाला नोड आलेला दिसत नाही. आता जेव्हा मी पहिल्या पॉईंटवर जातो, पहिल्या नोडवर जातो, त्यावेळी ती लाईन ॲटोमॅटिक कर्व होऊन त्याचा एक वेगळा शेप तयार झालेला तुम्हाला दिसेल. मी क्लिक करतो. हा शेप तुम्हाला एडिट करायचा असेल तर शेप टूल सिलेक्ट करा. तुम्हाला हे कंट्रोल पॉईंट्स दिसतील. तर या कंट्रोल पॉईंट्सवर किंवा 2 कंट्रोल पॉईंट्सच्या मध्ये जी लाईन आहे तिथं तुम्ही नोड ॲड करू शकता. इथे मी डबल क्लिक करून नोड ॲड करतो. इथे एक ॲड करतो, आणखी इथे एक ॲड करतो आणि मी हा सेंटरचा नोड वर घेतो. म्हणजे तुम्हाला आणखीन वेगळ्या पद्धतीचा हा शेप तयार झालेला तुम्हाला दिसेल. या ठिकाणी प्रॉपर्टी बारमध्ये बघा, फ्लोट कंट्रोल पॉईंट आणि हा क्लॅम्प कंट्रोल पॉईंट, ज्याला आपण कस्प नोड म्हणत होतो, त्या पद्धतीनं तुम्हाला जर त्या पॉईंटला टोक पाहिजे असेल तर तुम्ही इथं क्लिक करू शकता. मी नोड सिलेक्ट करतो आणि प्रॉपर्टी बारमध्ये क्लॅम्प कंट्रोल पॉईंटला क्लिक करतो. म्हणजे त्या नोडपासून टोकदार शेप तयार झाला. मी पिक टूल घेतो आणि त्यामध्ये कलर भरूया आणि मी बाजूला क्लिक करतो. बी स्प्लाइन नंतरचं टूल आपण बघूया. मी फ्रीहँड फ्लायआउटमध्ये पॉलीलाईन टूल सिलेक्ट करतो. इथं सुद्धा एकाच वेळी तुम्ही स्ट्रेट लाईन आणि कर्व लाईन ड्रॉ करू शकता. इथं थोडीशी पद्धत वेगळी आहे. मी क्लिक करतो, कर्सर बाजूला घेतो, पुन्हा क्लिक करतो, म्हणजे क्लिक करून माऊसचं बटन सोडतो, पुन्हा क्लिक करतो, माऊसचं बटन सोडतो, पुन्हा कर्सर बाजूला घेतो, पुन्हा क्लिक करतो, पुन्हा क्लिक करतो. तुम्ही कंटिन्यू क्लिक करत जायचं आहे. आणि आता मला समजा कर्व लाईन पाहिजे तर मी काय करणार, क्लिक करून माऊसचं बटन दाबून धरणार आणि डायरेक्ट कर्व लाईन ड्रॉ करणार. तर एकाच वेळी तुम्ही अशा पद्धतीनं कर्व लाईन आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकता. मी पहिल्या नोडवर येतो आणि माऊसचं बटन सोडतो. मी पिक टूल घेतो, यामध्ये एखादा कलर भरूया आणि मी बाजूला क्लिक करतो. फ्री हँड टूल फ्लायआउटमधील ड्रॉइंगचं शेवटचं टूल आपण बघूया, 3 पॉईंट कर्व टूल. 3 पॉईंट कर्व टूलमध्ये 3 पॉईंट्स कोणते, तर या ठिकाणी बघा, मी क्लिक करून माऊसचं बटन दाबून धरतो, तो माझा पहिला पॉईंट आला. मी नंतर कर्सर बाजूला घेतो, माऊसचं बटन सोडतो, म्हणजे दुसरा पॉईंट आला. आणि आता मी तिसरा पॉईंट, ज्या ठिकाणी मला ती कर्व लाईन फायनल करायची आहे त्या ठिकाणी मी क्लिक करणार, म्हणजे तो तिसरा पॉईंट आला. मी क्लिक करतो. आता मी इथून दुसरी रेषा ड्रॉ करतो, माऊसचं बटन दाबून धरतो, कर्सर बाजूला नेतो, माऊसचं बटन सोडतो, 2 पॉईंट झाले आणि हा तिसरा पॉईंट. तिसरा पॉईंटमध्ये मी इथं क्लिक करणार. हा झाला दुसरा कर्व शेप. आता पुन्हा मी या नोडपासून पहिल्या नोडपर्यंत येणार, 2 पॉईंट झाले, माऊसचं बटन सोडलं मी, पण आता मी तिसरा पॉईंट, मी आता या ठिकाणी येतो आणि क्लिक करतो. हा झाला तिसरा पॉईंट, तिसरी लाईन. 3 कर्व लाईनपासून 3 पॉईंट कर्व टूलनं आपण हा शेप बनवला. मी पिक टूल घेतो, त्यामध्ये कलर भरूया आणि मी बाजूला क्लिक करतो. 2 किंवा अधिक शेप्सपासून नवीन शेप्स कसे बनतात ते आपण यापूर्वी शिकलो आहे. तर टूलबॉक्समध्ये स्मार्ट फिल
हे एक टूल आहे. तर त्या स्मार्ट फिल टूलनं देखील आपण 2 किंवा अधिक शेप्सच्या ओव्हरलॅपिंगमुळं हे दिसणारे शेप्स तुम्ही बनवू शकता. टूलबॉक्समध्ये मी स्मार्ट फिल टूल सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमध्ये फिल कलर मी स्पेसिफाय करतो, म्हणजे तयार होणाऱ्या शेपमध्ये कोणता कलर फिल झाला पाहिजे ते तुम्ही इथे सेट करू शकता किंवा तुम्ही नंतर कलर बदलू शकता. मी ऑब्जेक्टवर येतो आणि काही नाही, जस्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर डिफाईन केलेला कलर तो त्या शेपमध्ये फिल झाला. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. हा कलर नंतर तुम्ही बदलू शकता. याच पद्धतीनं तुम्ही हे बाकीचे शेप्ससुद्धा तयार करू शकता. त्यासाठी पुन्हा स्मार्ट फिल टूल सिलेक्ट करा आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. तो कलर त्यामध्ये फिल होईल. पिक टूल घ्या, याच्यामध्ये कलर तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर तुम्ही यामध्ये फिल करून घ्या. यातले मूळ ऑब्जेक्ट्स आहेत तिथंच आहेत. तयार झालेले ऑब्जेक्ट्स तुम्हाला बाजूला न्यायचे असतील तर नज ऑफसेट आपण यापूर्वी शिकलो आहे ते सेट करून तुम्ही ठराविक अंतर ते बाजूला घेऊ शकता. म्हणजे हे तुमचे ओरिजिनल ऑब्जेक्ट्स आणि हे त्या ऑब्जेक्ट्सपासून तयार झालेले शेप्स. स्मार्ट फिलमध्येच दुसरं एक टूल आहे स्मार्ट ड्रॉइंग टूल. मी या ठिकाणी स्मार्ट ड्रॉइंग टूल सिलेक्ट करतो. स्मार्ट ड्रॉइंग टूलनं काय होतं आहे तर या ठिकाणी मी एक अंदाजे अशी एक रेषा ड्रॉ केली आहे आणि माऊसचं बटन सोडतो. ती परफेक्ट लाईन नाही आहे तरीसुद्धा माऊसचं बटन सोडल्यानंतर तुम्हाला ती ॲटोमॅटिक परफेक्ट लाईन तयार होईल. एखादी कर्व लाईन तर ड्रॉ तुम्ही करताच, त्यासाठी या टूलचा उपयोग होतोच. शिवाय तुम्ही एखादा रेक्टँगल ड्रॉ केला आहे अंदाजे तर त्या ठिकाणी तुम्हाला तो परफेक्ट रेक्टँगल ड्रॉ होईल. मी तर इलिप्स ड्रॉ करतो अंदाजे तर माऊसचं बटन सोडल्यानंतर तुम्हाला परफेक्ट इलिप्स ड्रॉ होईल. याच पद्धतीनं तुम्ही त्रिकोण ड्रॉ केला आहे अंदाजे केला आहे तो परफेक्ट नाही, पण तरीसुद्धा माऊसचं बटन सोडल्यानंतर तो ॲटोमॅटिक परफेक्ट होईल. तर अशा पद्धतीनं रफ डिझाईन करतानासुद्धा तुम्हाला ह्या स्मार्ट ड्रॉइंग टूलचा उपयोग होतो. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. डिझाईन करत असताना आपण नेहमीच रेक्टँगल ड्रॉ करतो. तो हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल असतो. त्याच पद्धतीनं आपण इलिप्स ड्रॉ करतो, ते सुद्धा एकतर व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल पद्धतीनं आपण ड्रॉ करतो. तर हा रेक्टँगल किंवा इलिप्स मला तिरकं ड्रॉ करायचं असेल तर त्यासाठी 2 वेगळी टूल्स आहेत, ते आपण बघूया. मी रेक्टँगल टूलमध्ये जातो आणि त्यामध्ये 3 पॉईंट रेक्टँगल टूल सिलेक्ट करतो. आता 3 पॉईंट रेक्टँगल टूलनं रेक्टँगल कसा ड्रॉ होतो ते बघा. मी क्लिक करतो, माऊसचं बटन दाबून धरतो आणि कर्सर बाजूला घेतो, म्हणजे माझा पहिला पॉईंट फिक्स झाला. मी माऊसचं बटन सोडतो म्हणजे हा अँगल फिक्स केला आणि मी माऊसचं बटन सोडतो. हा माझा दुसरा पॉईंट झाला आणि मी जेवढा पाहिजे तेवढा त्या अँगलमध्ये मी रेक्टँगल ड्रॉ करतो आणि क्लिक करतो. हा माझा तिसरा पॉईंट झाला. म्हणजेच 3 पॉईंट रेक्टँगल टूलनं मी हा तिरका रेक्टँगल ड्रॉ केला. तुम्ही तो कोणत्याही अँगलला ड्रॉ करू शकता. मी पिक टूल घेतो, बाजूला क्लिक करतो. याच पद्धतीनं आपण 3 पॉईंट इलिप्स टूल बघूया. मी या ठिकाणी इलिप्समध्ये 3 पॉईंट
इलिप्स टूल सिलेक्ट करतो. इथंसुद्धा मी क्लिक करून माऊसचं बटन दाबून धरतो. अगोदर अँगल फिक्स करतो. माऊसचं बटन सोडतो म्हणजे 2 पॉईंट झाले. आणि तिसरा पॉईंट जेवढा मला इलिप्स पाहिजे तेवढा ड्रॉ झाल्यानंतर मी क्लिक करतो म्हणजे तिसरा पॉईंट. म्हणजे 3 पॉईंट इलिप्स टूलनं मी हे तिरकं इलिप्स ड्रॉ केलं. अशी वेगवेगळी इलिप्स वेगवेगळ्या अँगलनं तुम्ही ड्रॉ करून डिझाईनमध्ये वापरू शकता. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. ग्राफिक डिझाईनमध्ये सर्रास वापरला जाणारा शेप म्हणजे स्टार शेप. तर स्टार ड्रॉ करण्यासाठी पॉलिगॉन टूलमध्ये 2 प्रकारचे टूल्स आहेत. एक स्टार टूल आणि दुसरं कॉम्प्लेक्स स्टार टूल. मी स्टार टूल सिलेक्ट करतो आणि एक स्टार ड्रॉ करतो. हा मी एक स्टार ड्रॉ केला आणि आता त्यामधील मी कॉम्प्लेक्स स्टार टूल सिलेक्ट करतो आणि एक कॉम्प्लेक्स स्टार ड्रॉ करतो. तर हे 2 स्टार मी ड्रॉ केले. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. मी या दोन्ही स्टार शेपमध्ये कलर फिल करतो म्हणजे त्या 2 स्टारमधील फरक तुमच्या लक्षात येईल. स्टार शेपमध्ये फक्त बाहेरची आउटलाईन येते आणि कॉम्प्लेक्स स्टारमध्ये स्टारचे 2 पॉईंट सरळ रेषेनं जोडले जातात. प्रॉपर्टी बारमध्ये बघा यामध्ये 5 पॉईंट्स आहेत. आपण ते वाढवू शकतो. तुम्ही ते 6, 7 किंवा गरजेप्रमाणे तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे वाढवू शकता. इथेही कॉम्प्लेक्स स्टारमध्ये तुम्ही त्याचे पॉईंट्स वाढवू शकता. मी इथेही 12 करतो पण या 2 स्टारमध्ये आता तुम्हाला फरक दिसेल. मी स्टार शेप सिलेक्ट करतो आणि त्याचा शार्पनेस कमी करतो 25 आणि एंटर करतो. किंवा जास्त पाहिजे असेल तर मी 75 करतो आणि एंटर करतो. गरजेप्रमाणे तो तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा ठेवू शकता. मी कॉम्प्लेक्स स्टार शेप सिलेक्ट करतो. त्याच्यामध्ये शार्पनेस थोड्या वेगळ्या पद्धतीनं होतो तर मी शार्पनेस वाढवतो. 2 करतो, 3 करतो. त्याप्रमाणे कॉम्प्लेक्स स्टारमध्ये बदल झालेला तुम्हाला दिसेल. गरजेनुसार तुम्ही योग्य तो शार्पनेस ठेवा आणि तो शेप डिझाईनमध्ये वापरा. मी बाजूला क्लिक करतो. ग्राफिक डिझाईनमध्ये ऑब्जेक्ट्सची रचना करत असताना कधीकधी कॉलम आणि रोजमध्ये ग्रिड्स तयार करून त्यामध्ये त्याची रचना करावी लागते. त्यासाठी पॉलिगॉन टूलमध्ये मी ग्राफ पेपर टूल सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमध्ये कॉलम करतो 4 आणि रोज करतो 6. तर या ठिकाणी मी ड्रॉ करतो 4 कॉलम्स आणि 6 रोजमध्ये ग्रिड्स ड्रॉ झाले. स्टेटस बारमध्ये बघा ग्रुप ऑफ 24 ऑब्जेक्ट्स ऑन लेयर 1. आपण यामध्ये कलर भरू शकतो. तसंच ॲरेंजमध्ये अनग्रुप ऑल करून मी बाजूला क्लिक करतो तर तुम्हाला दिसेल की प्रत्येक ग्रिड हा वेगळा झाला आहे. यामध्ये तुम्हाला जर गरज असेल तर आणखीन वेगळे कलर्स भरू शकता. ग्राफिक डिझाईनमध्ये बऱ्याचदा स्पायरल टाईप लाईन ड्रॉ करावी लागते. त्यासाठी पॉलिगॉन फ्लायआउटमध्ये मी स्पायरल टूल सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमध्ये
स्पायरल रिव्होल्युशन्स म्हणजे किती वेळा ती लाईन मला रोटेट झाली पाहिजे. तर मी या ठिकाणी 10 टाईप करतो. त्यामध्ये 2 प्रकार आहेत, सिमेट्रिकल आणि लॉगॅरिथमिक. मी सिमेट्रिकल स्पायरल सिलेक्ट करतो आणि मी ड्रॉईंग करतो. सिमेट्रिकल 10 रोटेशन्समध्ये स्पायरल शेप ड्रॉ झाला. मी प्रॉपर्टी बारमध्ये लॉगॅरिथमिक स्पायरल सिलेक्ट करतो आणि एक दुसरं स्पायरल ड्रॉ करतो. तुम्ही इथं बघू शकता की या स्पायरल शेपच्या 2 लाईनमधील अंतर हळूहळू वाढत गेलं. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. ग्राफिक डिझाईनमध्ये काही कॉमन शेप्स नेहमी लागतात. असे कॉमन शेप्स ड्रॉ करण्यासाठी काही टूल्स आहेत, ते आपण बघूया. टूलबॉक्समध्ये मी बेसिक शेप्स टूल सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमध्ये इथे काही शेप्स आहेत, त्यांना परफेक्ट शेप्स असं म्हणतात. त्यापैकी मी एक शेप सिलेक्ट करतो आणि इथं ड्रॉ करतो. स्टेटस बारमध्ये बघा, परफेक्ट शेप ऑन लेयर 1. कॉमन परफेक्ट शेप्समध्ये आपण दुसरं टूल बघूया, ॲरो शेप्स टूल. मी ॲरो शेप्स टूल सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ॲरो शेप्स दिसतील. त्यामध्ये मी एक ॲरो शेप सिलेक्ट करतो आणि इथे ड्रॉ करतो. शेप ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला इथे एक रेड मार्क दिसेल. तो रेड मार्क मूव करून हवा तर तुम्ही त्या शेपमध्ये थोडा बदल करू शकता. मी पिक टूल घेतो आणि यामध्ये एक कलर भरतो. मी हा शेप सिलेक्ट करतो. यामध्ये सुद्धा एक कलर फिल करतो. तर आपण हे 2 बेसिक कॉमन शेप्स ड्रॉ केले. आता कॉमन बेसिक शेप्स टूलमध्ये आपण पुढचं टूल बघूया, फ्लोचार्ट शेप्स टूल. मी फ्लोचार्ट शेप्स टूल सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमध्ये एक शेप सिलेक्ट करतो आणि मी तो इथं ड्रॉ करतो. मी पिक टूल घेतो. पुन्हा याच्यामध्ये आपण एक कलर फिल करूया. मी बाजूला क्लिक करतो. बेसिक परफेक्ट शेप्समध्ये यानंतरचं टूल आहे बॅनर शेप्स टूल. मी बॅनर शेप्स टूल सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमधून एक बॅनर शेप मी सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी मी एक बॅनर शेप ड्रॉ करतो. यामध्ये येलो आणि रेड मार्क मूव करून तुम्ही त्यामध्ये थोडा बदल करू शकता. मी पिक टूल घेतो. यामध्ये एक कलर फिल करतो आणि बाजूला क्लिक करतो. बेसिक कॉमन शेप्स टूलमध्ये आपण शेवटचं टूल बघूया, कॉल आउट शेप्स. मी कॉल आउट शेप्स टूल सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमधून एक कॉल आउट शेप सिलेक्ट करतो आणि इथे मी तो ड्रॉ करतो. या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा रेड मार्क मूव करून तुम्हाला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी ठेवू शकता. मी पिक टूल घेतो आणि यामध्ये एक कलर फिल करतो आणि बाजूला क्लिक करतो. इतर टूल्समध्ये ग्राफिक डिझाईनसाठी वापरता येण्यासारखी आणखी काही टूल्स आहेत, ते आपण उद्या बघूया. आज मी इथंच थांबतो.
पुढच्या लेसनला पुन्हा भेटू तुमच्या वेळेत तुमच्या सवडीनुसार. धन्यवाद.